तर आज सकाळूच मम्मीने घेतलेल्या उपवासाच्या कचोऱ्या बनवायला, कारण की आज होती संकष्टी चतुर्थी पण अशा वाराला आले की काय बोलावा. संडेच्या दिवशी खायचा वार गेला ना. गणपती बाप्पा नेक्स्ट टाइम पासून उपवासाच्या वाराला येत जा ना. तेव्हा बोलून तुला माझ्या करून एवढा सगळा पाहिजे ना, तू माझ्यासाठी रविवारी उपवास न करू शकत. सॉरी मम्मीने घेतलेल्या उपवासाच्या कचोऱ्या बनवायला त्यासाठी सगळं मिक्स करून घेतलेला आणि एक असा बनवला. ते जर तुम्हाला बघायचं असेल तर मी युट्यूबवर फुल व्लॉग अपलोड केले, त्याच्यात जाऊन बघा. त्यातून तुम्हाला डिटेल मध्ये रेसिपी बघायला भेटेल. आता या थोड्याशा गोड असतात तर मला पटत नाही, मग बाकी सगळ्या खायला मी फक्त वेफर्सच खालत्या. बाकी सगळे इथे खाले आणि लस्सी सोबत पण भारी लागतं नाही खायला. तर तुम्हाला जर ट्राय करायचं असेल तर करा आणि लस्सी सोबत खाऊन बघा कसं लागतं ते. आमच्या बिल्लूला काय माहिती काय झालं, बिचारी गेली ती साधम्यामध्ये. आमची लाईट पण गेली, तिला गरम पण होत होती. बरं लाईट नाही वायफाय पण गेले, मग फोनचा नेट खपोच तर बरं खालतीच जातं ना पोरांसोबत टाइमपास करायला. जरा सर मस्ती केली त्यांच्या सोबतच, तवऱ्यानंच लाईट पण आलती ना. संध्याकाळच्या जेवणाचा टाइम पण चालता, तर बरं जेवायला बनवायला घेऊ. तर जेवण बनवून घेतला ना, पूजा ना केली यावेळेस, कारण की त्याचा रिझन पण तुम्हाला व्लॉग बघायला भेटेल. म्हणून सांगते नुसतंच मिनी व्लॉग नका बघू, फुल व्लॉग पण अपलोड केले युट्यूबवर, नक्की जाऊन बघा. आणि त्यासोबतच युट्यूबवर सबस्क्राईब आणि इन्स्टा फॉलो करायला पण अजिबात विसरू नका हो. बाय बाय.